पक्की होली केली आहे. नाही त्यांचं काय. तर हे बघा गाईचं आपलं बटाट शिजले. आता ह्याच्यात आपण या हे बघा आता या शिवल्या टाकूया. मस्त अशा आपण ह्याच्यात शिवल्या टाकूया. मस्त झणझणीत शिवल्यांचं कालवण. त्याच्यात थोडंसं पाणी टाकू. थोडंसं पाणी टाकलं. त्याच्यात आपण मीठ टाकूया. मीठ पण थोडंसंच टाकायचं, कारण या समुद्राच्या शिवल्या आहेत ना, तर पाणी टाकले आपले ते खारट खारट असणार. म्हणजे बघा मीठ थोडंसं टाकते. आता आपण मीठ टाकलेलं आहे, शिवल्या टाकलेल्या आहेत. आता ह्याला आपण एक उकाळा घेऊ आणि आपली रेसिपी रेडी. एवढा आता आपण ह्याला एक उकाळा घेऊ. मीठ टाकलं ना आपण, म्हणून ते मीठ मुरलं पाहिजे ना. शिवल्या तर शिजवायची जास्ती गरज नाही आपल्याला, आपण उकडून घेतल्यात. तर हे बघा मस्त त्याला एक उकाळा आला की आपलं कालवण एक शिपी रेडी. तर आहे की नाही काही सोपी रेसिपी. बघा किती छान सोपी रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे. तर हे बघा याच्यासाठी आपल्याला चवीसाठी मस्त अशी वरती कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्याने कसं गाईज आपली रेसिपी सुद्धा दिसायला छान दिसते आणि कोथिंबीरची सुद्धा चव त्याच्यात उतरते. तर हे बघा आपली आता रेसिपी रेडी झालेली आहे. उकाळा आलेला आहे. आता आपण गॅस बंद करू. हे बघा छान आपली एक शिपीची रेसिपी झालेली आहे. तर आम्ही याला शिंपल्या म्हणतो, मालवणीमध्ये तिसऱ्या म्हणतात, अशा याला नावं आहेत. मुळे सुद्धा म्हणतात याला, मुळे. मालवणी लोकांमध्ये ना याला मुळे सुद्धा म्हणतात. तर आम्ही याला शिंपल्या म्हणतो. मस्त आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. हे बघा उकाळा पण आला आणि जास्त पाणी पण नाही टाकलेलं आहे, कारण का चिंबोरीचं सुद्धा आंबट आहे, म्हणून ह्याला जास्त मी पाणी वगैरे वापरत नाही. याला थोडं तर मी थोडं पाणी चाकून बघते कसं लागते ते. झणझणीत झाली, झणझणीत घशाला ठसका लागला लगेच. मस्त काही झणझणीत कालवण झालेलं आहे आपलं. हे बघा किती छान असं कालवण आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा मस्त असं कालवण आपलं रेडी झालेलं आहे. हे बघा शिवल्या आणलेल्या. आता या ना आपल्याला एक शिपी करायची. तर हे बघा अशा एक एक शिपी आपण काढून घेऊया. हे बघा गाईज आपण कढई ठेवलेली आहे. आज आपल्याला कालवण बनवायचं आहे एक शिपीचं. तर हे बघा कढई ठेवली गरम करत. कढई गरम करत ठेवली, गॅसच नाही लावला. हे बघा आता गाईज मी गॅस पण चालू केला. हे बघा आता मोठी कढई घेतली आणि त्याच्यात आपल्याला मस्त संडे स्पेशल कालवण करायचं आहे आज. गाईज कोणाकोणाला शिंपल्या आवडतात लवकर लवकर त्यांनी घरी खावायला या. आमच्या संडे स्पेशल जेवण आहे. ताजा ताजा आहे हो, बर्फांचं नाही.
बघा आपली कढई मस्तपैकी तापलेली आहे. तर आपण एक शिपीचं कालवण करणार आहे. त्याच्यामध्ये काय टाकणार आहे, मी काय टाकणार आहे ते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहिला तर तुम्हाला समजेल मी त्याच्यामध्ये काय टाकणार आहे ते. तर हे बघा आपण तेल टाकलं. आता आपल्याला तेल तापलं की हा कांदा टाकायचा आहे. तर गाईस तुमच्याकडे काय काय आज जेवण बनवले संडे स्पेशल. तर आमच्याकडे बघा संडे स्पेशल मस्त. मी एवढी शॉपिंग केली ना मच्छीची, ओली मच्छी ओ ओला मावरा भरपूर आणलाय मी ओला मावरा. तर आता बघा शिंपल्यांचं कालवण करते आणि चिंबोऱ्यांचं कालवण केलं. हे बघा आपलं आलं लसूणची पेस्ट टाकली. आता हा कांदा टाकूया. गॅस कमी ठेवलाय हो. आणि मस्तपैकी आपला कांदा शिजवून घ्यायचा ह्याच्यामध्ये. हे बघा छान असं कांदा शिजवायचा मऊ होईपर्यंत. आणि त्याच्यात ना आपण हा अर्धा टोमॅटो टाकूया. हे बघा बारीक करून आपण अर्धा टोमॅटो टाकतो. कांदा आणि टोमॅटो शिजून घेऊया. हे बघा मस्त असा कांदा आणि टोमॅटो शिजवून घेऊया. त्याच्यात थोडं आपण मीठ टाकूया. मीठ टाकलं की कसं आपला कांदा टोमॅटो लवकर शिजला जाईल. हे बघा थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं. तर गाईज नमस्कार. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही गेल्या टायमाला चिंबोरीची रेसिपी पाहिली, त्याला भरभरून मला खूप प्रेम दिलं, भरभरून त्याला व्ह्यूज मिळाले. मला जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती त्या रेसिपीजला मला व्ह्यूज गेले. तसेच गाईज आत्ता सुद्धा त्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत, पण एवढ्याच काय त्या मी भरून केलेल्या. आता या आपण तुकडे तुकडे केलेले. तर ती रेसिपी मी वेगळी बनवलेली आहे आणि ही रेसिपी आपली वेगळी आहे. तर बघा या रेसिपीत मी काय टाकणार आहे. सस्पेंस. तुम्ही ओळखा मी या रेसिपीत काय टाकणार आहे ते. आणि ते या रेसिपीमध्ये गाईस टाकलं ना का खूप शिवल्यांचं कालवण ना खूप छान होते, टेस्टी होते एकदम मस्त. आणि आज आपल्याला एक शिपी करायची आहे, त्यामुळे मी एक शिपी अर्धी ठेवलेली आहे. हे बघा आपला कांदा मस्त शिजायला आलाय. आणि ना ह्याच्यात आपण अख्खे मसाले वगैरे काही वापरणार नाही. छान असा कांदा आपण शिजवून घेऊया. हे बघा आपला कांदा असा मऊ झालेला आहे. आता ह्याच्यात आपण आगरी मसाला टाकूया, स्पेशल आगरी मसाला. हे बघा हा मसाला खूप तिखट आहे हो. हे बघा 1 चमचा टाकला मी आणि अजून अर्धा चमचा टाकूया, म्हणजे 1.5 चमचा मी मसाला टाकला. आणि असा मस्त झणझणीत कालवण होणार आहे की नाही. मस्त असा झणझणीत कालवण होणार आहे. तर हे बघा मी म्हणते त्याच्यात काय टाकणार आहे बघायचंय तुम्हाला. हा 1 2 3 हे बघा काय आहे, वांगा आणि सॉरी बटाटा आणि शेंग. तर हे बघा आपण आता शेंगांचं सीझन आलेलं आहे, तर शेंगा भरपूर मिळत आहेत.
तर आपण ह्याच्यात बटाटा आणि शेंग टाकूया. आपल्या बटाटा आणि शेंग टाकल्याने एवढी छान रेसिपीला टेस्ट येणार आहे ना, खूप मस्त टेस्ट येणार आहे. बघा, ही आपण बटाटा आणि शेंग ह्याच्यात टाकली. ह्याला आपण मस्त एकजीव करून घेऊ. आणि ना गाईज ना, आपण काय करू, आपण जे शिवल्या उकडल्या ना, त्या उकडलेलं त्याचं पाणी टाकून नाही द्यायचं. तर हे बघा मी त्याचं हे पाणी घेतले आणि तेच आमट्याला वापरणार आहे. बघा, तेच पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलं. शिवल्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात हो. हे बघा, त्याचं पाणी हे मी घेतलं आणि शिवल्या पहिला मी चांगल्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या 3-4 पाण्यात. आणि मग हे आपलं शिवल्या जेव्हा उकडल्या ना, त्याचं हे पाणी टाकलं. हे बघा, मस्त असं. आता तर आता बघा, आता आपल्याला बटाट आणि शेंग शिजायला पाहिजे, ते शिजेल. तर हा आपला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला, सुका कांदा, कांदा भाजलेला आणि सुका खोबरा. तर हा बघा, हा मी मसाला टाकते. मसाला वाटण हे बघा, हे टाकूया आता ह्याच्यात आपण. आता हे टाकलं आपण ह्याच्यात. आता हे ह्याच्यात आपण टाकलं, थोडे पाणी टाकूया. आता हे आपलं शिजलं पाहिजे. हे शिजल्यानंतर मी या शिवल्या आहेत ना, एक शिपी ते नंतर टाकणार. आणि आपल्याला थोडं, कारण ते शिवल्या जास्त शिजायची गरज नाही, त्या आपण उकडल्या ना तेव्हा शिजल्या गेल्यात. तर आता ह्याच्यावर आपण झाकण देऊया. तर हे बघा, आता आपलं बटाटा आणि शेंग शिजली पाहिजे म्हणून झाकण दिलं आणि गॅस कमी करू. हे आपला गॅस आपण मीडियम ठेवलाय. तर गाईज हे बघा, आपण आंबूटसाठी, आंबूट म्हणजे थोडं वास जाण्यासाठी आपण काय करू, आंबट काहीतरी टाकायला लागते. मग चिंच नाही टाकत. तर ही बघा, ही कैरी आहे. ते मी काल सुक्या आंबटचं दाखवलेलं ना, त्यातले उरलेली ही कैरी, म्हणजे हा बाटा आहे. तो हा मी एकच त्याच्यात टाकते. बस एवढाच टाकते. त्याला झाकण दिलं. आणि गाईज, शिवल्यांचं कालवण तुम्ही बनवाल ना, तर थोडासा तरी चिंचेचा तुकडा टाकायला पाहिजे. पण मग मी चिंच नाही टाकली, मग तो बाटा टाकला. तर हे बघा, आणि हे आपली एक शिपी. तर ह्याचाच कालवण आहे. मस्त आज संडे स्पेशल मेजवानी. बघा, आज ना मच्छी खूप मी खरेदी केली. आम्हाला लागते ना गाईज, तिला साफ करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिली. तर बुधवार आणि शुक्रवार तरी पण बघू, जाईन मी आणायला, भेटली मच्छी तर. तर आज पनवेलच्या बाजारात खूप सारी अशी मच्छी भरलेली. पण कसं, त्यांचं देवीचं आता एकवीर आईची पालखी निघणार आहे ना, तर म्हणून ते पालखी निघणार आहे म्हणून आज मच्छी त्यांनी महाग दिली. का, तर जे मच्छीचा पैसा भेटेल ना, ते पालखीसाठी तिथे यूज करणार आहे, म्हणून त्यांनी आज ही मच्छी महाग दिली. मी विचारलं एवढी महाग मच्छी का, तर ते त्यातल्या त्या आई होत्या ना, त्या म्हणाल्या की नाही, आमची पालखी आहे मंगळवारी, तर त्या पालखीसाठी आता जो आम्ही मावरा विकू ना, त्याचा जो पैसा आम्हाला येईल ना, तो आम्ही त्या पालखीसाठी वापरणार. म्हणून त्यांनी आज मच्छी महाग दिली. बघा, असू द्या देवासाठी. तर आज मच्छी खूप महाग मिळाली पनवेलच्या मार्केटमध्ये. हे बघा, आता आपलं मस्त शिजते. मस्त शिवल्यांचं कालवण आणि चिंबोऱ्याचं पण कालवण, असं 2 आज संडे स्पेशल आपले कालवण झालेले आहेत.